ही भाजी मी माहेरी असताना कधीच खाल्ली नाही. पण सासरी जेव्हा पहिल्यांदा ही भाजी खाल्ली, तेव्हा मला ती खूप आवडली होती. तुम्ही पण ही भाजी कधी खाल्ली आहे का? कमेंटमध्ये मला नक्की सांगा. तर गावरान पद्धतीची करडईची भाजी कशी बनवायची? चला तर मग सुरुवात करूया. पहिल्यांदा ही करडईची भाजी निवडून स्वच्छ 2 पाण्याने धुवून घ्यायची बरं का आणि धुतल्यानंतरच ही भाजी चिरून घ्यायची आहे. भाजीत घालण्यासाठी मी त्या हरभऱ्याची डाळ भिजत ठेवली होती. त्यामुळे भाजीला खूप छान चव येते. त्यानंतर कढई गॅसवरती ठेवायची. त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये जिरं आणि ठेचलेला लसूण परतून घ्यायचा. त्यानंतर बारीक कट केलेली हिरवी मिरची घालायची, भिजवलेली हरभऱ्याची डाळ घालायची, थोडीशी हळद घालायची आणि तेही अलटी करून घ्यायचं. त्यानंतर बारीक चिरलेली करडीची भाजी कढईमध्ये घालून घ्यायची. ज्यावेळेस ही भाजी कढईमध्ये घालतो त्यावेळेस कढई गच्च भरते आणि जसं भाजी शिजायला सुरुवात होते त्यावेळेस ती भाजी शिजून एवढीशीच होऊन जाते. त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आणि थोडंसं पाणी घालून 5 ते 10 मिनिटासाठी ही भाजी झाकून ठेवायची. 5 ते 10 मिनिटानंतरच ही भाजी शिजते. त्यानंतर त्याच्यामध्ये ओबड-धोबड शेंगदाण्याचा कूट घालायचा आणि तोही अलटी करून घ्यायचा. त्यानंतर भाजीतील पूर्णपणे पाणी आटेपर्यंत ही भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे. अगदी इथे दाखवलेलं आहे त्या पद्धतीने. त्यानंतर अशी ही तव्यावर टम्म फुगलेली भाकरी आणि भाजी काय मस्त कॉम्बिनेशन आहे की नाही? काय मग तुमच्याही तोंडाला सुटलं की नाही पाणी? मग वाट कशाची बघताय? पटकन आकरा आणि जाता-जाता सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.